आता 10-11 वर्षापूर्वी या इंडस्ट्रीमध्ये आलो मित्रांनो, आणि असं डायरेक्ट नाही आलो, मला ओढलं होतं. अशा मध्ये ग्रेट अप्लाइंग आजचे ITC प्लस गोल्ड एक्झिक्युटिव्ह मिस्टर नानाभाऊ होते सर, यांना प्रथमदा वंदन करेल. मित्रांनो, या धंद्यात कोणी यावं, काय यावं याची स्वतःला कारणं पाहिजे मित्रांनो. प्रॉडक्ट घेणं इथं पार्ट ऑफ बिझनेस आहे, प्रॉडक्ट रिझल्ट आहे मित्रांनो. परंतु आपल्याला आपलं लाईफ बदलायचं आहे, आणि हे लाईफ बदलण्यासाठी कोणी येणार आहे का मित्रांनो? स्वतःला प्रश्न विचारा. आपलं लाईफ आपल्या स्वतःलाच बदलावं लागेल, आणि आपल्याला मायलेज खूप जबरदस्त संधी मिळते आपलं लाईफ बदलण्यासाठी. कारण मी आलो तेव्हा सायकल होती मित्रांनो, चाळीमध्ये राहणारा मुलगा. पण आज जर सांगतो मित्रांनो, मला सुद्धा विश्वास बसत नाही. आज 3 कार घेऊ शकलो, या व्यवसायाच्या माध्यमातून 4-5 घरं होऊ शकली. आज जर इन्कम बघायला गेलं की आलो तो 2000 रुपये कमवायला, पण नियर अबाउट सर्व डिस्ट्रीब्युटर ऑल लीडरच्या मोबाईलवरून मेसेज आलाच असेल की माझं स्क्रीनशॉट सेट माझं या महिन्याचं इन्कम आलेलं आहे. या महिन्याचं इन्कम एका आयडीचं फक्त 2,96,866 रुपये पॉवर ऑफ मायलेजचं आहे मित्रांनो. नियर अबाउट 3 लाख रुपये मित्रांनो. मागच्या 6 ते 7 महिन्यापासून माझा एकही असा महिना नाही की माझं मल्टिपल आयडीचं इन्कम 3.5 लाख, 4 लाख, 4.5 लाख, 5 लाखापर्यंत जाते मित्रांनो मंथली. आणि माझी ताकद नाही, या व्यवसायाची ताकद आहे. आणि मला तो दिवस आठवतो मित्रांनो, ज्या वेळेस मी 1 लाख रुपयाचं लोन घेण्यासाठी गेलो होतो बँकेमध्ये. हॅलो, ते 1 लाख रुपया लोनसाठी मला 15 दिवस लागले होते, ते पण रिजेक्ट झालं होतं. हॅलो, कारण तुमचं नाव काही लोनच नाही म्हणे. तो दिवस मला आठवला मित्रांनो. आणि आता बघतोय की माझं एका आयडीचं आजचं इन्कम 1,05,000 रुपये मित्रांनो. 7 दिवसाचं इन्कम पॉवर ऑफ मायलेज आहे मित्रांनो. मी का सांगतोय, जर मी करू शकतो तर इथं बसला प्रत्येक व्यक्ती करू शकतो. फक्त त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीने आणलं त्यावर विश्वास ठेवला पाहिजे, सिस्टमवर विश्वास ठेवला पाहिजे. त्याचबरोबर या व्यवसायामध्ये लगातार 3 ते 5 वर्ष काम केलं पाहिजे मित्रांनो. मेहनत, जिद्द, कष्ट, इमानदारी या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये असतील मित्रांनो, तर तुम्ही पण लवकरात लवकर स्टेबल येऊ शकता. जाता एक वाक्य बोलून थांबेल मित्रांनो की रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. कि रख हौसला कि वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. थक कर न बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मंजिल को मिलने का मजा भी आएगा. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थैंक यू.